घोडा का अडला, भाकरी का करपली आणि माझी गुंतवणूक नुकसानीत का गेली? तिन्हीचं उत्तर एकच आहे, घोडा फिरवला नाही, भाकरी बदलली नाही म्हणजे परतली नाही आणि गुंतवणूक पुन्हा एकदा ज्याची वर्षातून एकदा रिअलोकेशन जे केले गेले पाहिजे ते केले नाही. कारण गुंतवणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेरच्या जगामध्ये सोनं, चांदी, रिअल इस्टेट, फिक्स इन्कम याचा परतावा चढ उतार हा चालूच राहणार आहे आणि तो आयुष्यभर चालू राहणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गरजेप्रमाणे आपल्या पोर्टफोलिओ मध्ये बदल झाले पाहिजे. अनेक गुंतवणूकदार याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. ते ज्या गुंतवणुकीबद्दल आशावादी असतात ना, त्या गुंतवणुकीला ते चिटकून बसतात, वर्षानुवर्ष चिटकून बसतात. ही सगळ्यात मोठी चूक आहे. शेअर बाजार किंवा इक्विटी म्युच्युअल फंड लॉंग टर्म साठी अतिशय फायदेदायी आहे हे आता सिद्ध झालंय. पण त्यावेळेला मागच्या गुंतवणुका तुम्ही केल्यात आणि तुम्ही नफ्यावर आहात आणि तो पैसा तुम्हाला जर पुढील वर्षी वापरायचा आहे तर तुमचा पोर्टफोलिओ हा बदलला गेलाच पाहिजे. त्यासाठी नियोजन हवं आणि त्यालाच आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो ॲसेट ॲलोकेशन. हे करणं महत्वाचं आहे.